नमस्कार मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या MPSC, UPSC, PSI, STI इत्यादी परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अर्थशास्त्राची जी आपली काही लेक्चर सिरीज सुरू आहे, त्या लेक्चर सिरीजमधले जे काही महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत अर्थशास्त्रासंदर्भातले, एक म्हणजे मागणी म्हणजे काय असेल, पुरवठा म्हणजे काय असेल, मागणीचा नियम काय असतो किंवा पुरवठ्याचा नियम काय असतो. तर ह्या एकूण 4 ज्या काही संकल्पना आहेत ह्या तुमच्या ह्या लेक्चरमध्ये कव्हर होतील. म्हणजे पहिली मागणी म्हणजे काय, पुरवठा म्हणजे काय, मागणीचा नियम काय असतो आणि पुरवठ्याचा नियम काय असतो. म्हणजे हे लेक्चर बघितल्यानंतर तुमच्या मनातल्या या मागणी पुरवठा या संदर्भातल्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा ज्या काही शंका असतील त्या पूर्ण होतील असं मी गृहीत धरतो. आणि आज आपण लेक्चरला सुरुवात करूया. सुरुवातीला एक छोटंसं कोटेशन आहे, मैदान में हारा हुआ इंसान फिर से जीत सकता है लेकिन मन से हारा हुआ इंसान कभी नहीं जीत सकता. बघा, खूप छान कोटेशन मला वाटलं. की म्हणजे तुम्ही एखादं काम करत असताना जरी तुम्हाला अपयश आलं तरी ते अपयश तुम्ही बाजूला करून पुन्हा त्याच्यामध्ये यश मिळवू शकता. परंतु जर तुम्ही प्रयत्नच करत नसाल तर तुम्हाला यश मिळणार कसं. तरी MPSCच्या बाबतीत सुद्धा बोलायचं म्हटलं तर तुम्ही बरेच दिवस झाला अभ्यास करताय. तर हे अभ्यास करत असताना तुम्हाला काही एखाद्या परीक्षेमध्ये अपयश येतं. मात्र अपयश आल्यानंतर पुन्हा तुम्ही यश मिळवू शकता. पण तुम्ही प्रयत्नच जर केले नाही तर तुम्हाला यश मिळणार कसं. म्हणजे फक्त इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एखाद्या वेळेला आम्हाला अपयश आलं तर ते अपयश का आलं याचं विश्लेषण करता आलं पाहिजे आणि किंवा याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे काय आपलं चुकलं किंवा जे काय आपली स्ट्रॅटेजी चुकली, अभ्यास करण्याची पद्धत चुकली, ती सुधारून पुन्हा काम केल्यानंतर तुम्हाला यश मिळू शकतं. तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की मैदान में हारा हुआ इंसान फिर से जीत सकता है लेकिन मन से हारा हुआ इंसान कभी नहीं जीत सकता. तर MPSCच्या बाबतीत सुद्धा हा तुम्हाला नियम लागू शकतो की तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला अपयश एखाद्या वेळेला येऊ शकतं, एखाद्या वेळेला येऊ शकतं. परंतु अपयश आल्यानंतर तसंच न खचून जाता ते अपयश का आलं म्हणजे माझं कोणते मुद्दे चुकले किंवा अभ्यासाची पद्धत कुठली चुकली, तर हे सगळे ॲनालिसिस करून तुम्ही पुन्हा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश मिळेल याची खात्री देता येईल. एवढंच सांगतो आणि आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. सुरुवातीला आपण छोटीशी संकल्पना आहे म्हणजे मागणी म्हणजे काय बघा. इथं दिसतं आपल्याला सोप्या सोप्या भाषेत की व्हॉट इज डिमांड किंवा मागणी म्हणजे काय. तर इथं दिसतं की वस्तू व सेवांची खरेदी करण्याच्या व्यक्तीच्या इच्छेला क्रयशक्तीचे पाठबळ असणारी कृती होय. आता बघा, या व्याख्येमध्ये एक दोन तीन मुद्दे आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा असेल ते म्हणजे वस्तू. आता प्रश्न असा पडतो की वस्तू म्हणजे काय. तर तुम्ही जिथं कुठं बसलाय, तुमच्या हातामध्ये मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल तर ही इंटरनेटच्या माध्यमातून साधनं जोडणार आहेत. तर मोबाईल किंवा लॅपटॉप ही वस्तू असेल, मात्र त्याला जे इंटरनेटची जोडणे ती सेवा असेल. म्हणजे बघा, मोबाईल ही वस्तू आहे, इंटरनेट ही सेवा आहे. तसंच तुम्ही जिथं कुठं बसलाय ते बेंच असेल किंवा टेबल असेल किंवा अजून काय असेल किंवा तुमच्या आजूबाजूला ज्या काय सगळं दिसतंय त्याला वस्तू असं म्हटलं जाईल. आणि जे आहे पण दिसत नाही त्याला सेवा असं म्हणतात. आता प्रश्न असा पडतो की सर, आहे पण दिसत नाही त्याला XYZ म्हणतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर तो अर्थ नाही. म्हणजे बघा, हातामध्ये मोबाईल ही वस्तू आहे, मात्र त्याच्यामध्ये जोडलेलं जे इंटरनेट ही सेवा आहे. तर इंटरनेट दिसतंय का नाही, तर ही सर्व्हिस आहे. प्लस तुम्ही वकिलांच्याकडे गेला वकील सर्व्हिस देतात, डॉक्टरांच्या गेला डॉक्टर सर्व्हिस देतात, चार्टर्ड अकाउंटंटकडे गेला तर ते सर्व्हिस देतात. तर अशा ह्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतात. तर वस्तू व सेवा म्हणजे ह्या दोन संकल्पनात कळलं की वस्तू म्हणजे काय आणि सेवा म्हणजे काय. तर ह्या खरेदी करायच्या म्हणजे परचेस करायच्या म्हणजे विकत घ्यायच्या. खरेदी करण्याच्या व्यक्तीच्या म्हणजे जो कोण खरेदी करणार आहे त्याच्या इच्छेला म्हणजे पहिल्यांदा त्याची इच्छा पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे की हे मला खरेदी करायचं आहे. बऱ्याच जणांच्याकडे बरंच काय असतं पण वाटतच नाही की काय करावं. बऱ्याच जणांना वाटतं म्हणजे फक्त माहिती असतं की MPSC करायचे पण अभ्यास करूच वाटत नाही. तसं ह्या ज्या काही वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या खरेदी करण्याच्या इच्छेला म्हणजे पहिल्यांदा वाटलं तरी पाहिजे की बाबा ही वस्तू किंवा सेवा मला घ्यायची आहे. इच्छेला क्रयशक्तीला सोप्या भाषेत खरेदी शक्ती म्हणतात, इंग्लिशमध्ये पर्चेसिंग पॉवर असं पण म्हणतात. क्रयशक्तीचे पाठबळ असणारी कृती म्हणजे मागणी होय. म्हणजे बघा, तुमच्या आजूबाजूला ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू आणि सेवा ह्या व्यक्ती एखादी खरेदी करण्याची जी इच्छा आहे आणि त्या इच्छेला त्यानं खरेदी करण्याची जी काही शक्ती आहे किंवा क्रयशक्ती आहे याचं पाठबळ देऊन पूर्ण केलेली जी काही कृती असेल त्याला मागणी म्हटलं जाईल. सोप्या भाषेत जर बोलायचं तर तुमच्या आजूबाजूला सगळ्या ज्या काही वस्तू आहेत त्या घ्यायच्या आहेत, विकत घ्यायच्या आणि विकत घ्यायसाठी पैसे दिले आणि त्या वस्तू घेतल्या आणि याच्यातून जी काही सगळ्या गोष्टी म्हणजे बघा, व्यक्तीची इच्छा असेल, खरेदी शक्ती असेल, हे सगळं करून जी एक पूर्ण गोष्ट पूर्ण होईल त्याला म्हटलं जाईल मागणी. आता अजून जर सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं, समजा इथं एक व्यक्ती आहे आणि इथं एक व्यक्ती आहे. समजा या व्यक्तीला वाटलं की मला 4 व्हीलर घ्यायचे, ओके. परंतु वाटलं 4 व्हीलर घ्यायचे पण शोरूममध्ये गेला त्याकडे पैसेच नाहीत.
हा दुसरा जो आहे त्याला पण वाटतं की मला फोर व्हीलर घ्यायचा, शोरूममध्ये गेला आणि शोरूममध्ये त्यानं पैसे दिले आणि फोर व्हीलर घेऊन आला. तर याच्यामध्ये ही पहिल्या गोष्टीतली मागणी पूर्ण होत नाही, इकडची मागणी पूर्ण होते, कारण की त्याला इच्छा पण आहे, पैसे पण पे केले आणि तो वस्तू घेऊन आला. त्यामुळे वस्तू व सेवांची खरेदी करण्याची व्यक्तींची जी काही इच्छा आहे त्या इच्छेला क्रयशक्तीचे पाठबळ देऊन पूर्ण होणारी कृती असेल त्याला मागणी म्हटलं जाईल. आता इथं मागणीचा छोटासा नियम आहे, तो आपण तो बघूया. बघा आता मागणी एवढं तर कळलं की व्यक्तींच्या जी काही इच्छा आहे त्याला खरेदी शक्तीचं पाठबळ देऊन वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची काही क्षमता कॅपॅसिटी असतो त्याला मागणी असं म्हटलं जाईल. इथं मागणीचा नियम बघा. मागणीचा नियम, वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ झाल्यास, म्हणजे वस्तू आणि ज्या काही सेवा आहेत त्या महाग झाल्या किंवा त्यांच्या किमतीत वाढ झाली, म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीत वाढ झाल्यास त्या वस्तू व सेवांना असणाऱ्या मागणीत घट होते. म्हणजे बघा, काल किंवा काही दिवसापूर्वी, उदाहरणासाठी आपण सगळं बोलतोय की एक वस्तू समजा तुम्हाला 100 रुपयाला मिळत होती आणि आज ती वस्तू 200 रुपयाला झाली किंवा 150 रुपयाला झाली, आपण काय म्हणतो, किंमत वाढलेली आहे, जरा थोडे दिवस थांबू. म्हणजे बघा ना, म्हणजे त्या वस्तूला मागच्या वेळी जी काही किंमत होती किंवा काल जी काही किंमत होती त्यापेक्षा किंमत आज वाढली की आपण तो घ्यायचं कमी करतो. मग घ्यायचं कमी करतो म्हणजे खरेदी करायचं कमी करतो, म्हणजेच मागणी कमी होते. याच्या उलट वस्तू व सेवांच्या किमतीत घट झाल्यास त्या वस्तू व सेवांची असते जी काही मागणी असते ती वाढते. म्हणजे बघा, काल एक वस्तू 100 रुपयाला होती आणि आज ती 50 रुपयाला झाली, आपण काय म्हणतो, स्वस्त झाल्या घेऊन टाकावं, म्हणजे आपण घेतो. म्हणजे सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं, वस्तू आणि सेवांच्या किमती जर वाढल्या तर त्याची मागणी कमी होते आणि वस्तू आणि सेवांच्या किमती घटल्या की मागणी वाढते. हेच इथं छोट्याशा डायग्राममध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या बाजूला किमती असतील आणि या बाजूला जी काय असेल ती मागणी असेल. आता किमती समजा इथं समजा फॉर एक्झाम्पल 10 रुपये असतील, तर 10 रुपये किमती असताना त्या वस्तूची मागणी समजा इथं 10 होती आणि त्याच वस्तूची किंमत समजा 12 रुपये झाली तर मागणी परत कमी झाली, म्हणजे 8 रुपये झाली. म्हणजे इथं बघा, 10 रुपये किंमत असताना 10 लोक वस्तू खरेदी करतात आणि 12 रुपये किंमत झाली की व्यक्ती 8 खरेदी करतात, परत 12वरनं 10 झाली की परत व्यक्ती वाढतात. म्हणजे इथं हे कोरिलेशन दाखवतं आहे की जे किमती वाढत गेल्या की मागणी घटते आणि याच्या उलट किमती घटत गेल्या की मागणी वाढते. तर हा बेसिक एवढा नियम आहे. म्हणजे वस्तू आणि सेवा यांच्या किमतीत वाढ झाल्यास त्यांना असणारी मागणी घटते आणि याच्या उलट वस्तू आणि सेवांच्या किमतीत घट झाल्यास त्यांची मागणी वाढते. एवढं सिम्पल लॉजिक आहे. ठीक आहे, तर आपण पुढचा मुद्दा बघूया की पुरवठा म्हणजे काय. बघा, इथं सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर पुरवठा म्हणजे काय, इंग्लिशमध्ये त्याला सप्लाय म्हणतात. बघा, पुरवठा म्हणजे काय, उत्पादकाने आपल्या एकूण उत्पन्नापैकी, म्हणजे जो काय प्रोडक्शन करणार आहे त्यानं आपल्या एकूण एकूण म्हणजे जे काय तयार होतं ते एकूण उत्पन्नापैकी स्वतःच्या उपभोगासाठी, स्वतःच्या म्हणजे स्वतःला जे काय लागतं वापरासाठी, स्वतःच्या उपभोगासाठी लागणारे उत्पन्न शिल्लक ठेवून बाजारपेठेत विक्रीस आणलेल्या उत्पादनास पुरवठा म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं, समजा इथं एक व्यक्ती कोणतरी आहे XYZ आणि त्या व्यक्तीनं समजा शेतकरी आहे समजा सोप्या भाषेत, आणि त्या व्यक्तीनं त्या शेतामध्ये समजा की 10 पोती गहू तयार केला. मग त्याचं जे काही कुटुंब आहे त्या कुटुंबाला समजा वर्षात 3 पोती गहू लागतो वर्षभर त्या कुटुंबाला खाण्यासाठी, आणि वर्षभर 3 पोती लागतो. मग त्यानं काय केलं, 3 पोती घरामध्ये ठेवले आणि 7 पोती मार्केटमध्ये विक्रीला आणले. म्हणजे एकूण उत्पन्न काय आहे त्याचं 10 पोती आणि विक्रीला किती आणलं, 7 पोती. तर हे 7 पोती जो असेल तो पुरवठा असेल आणि 10 पोती हे एकूण उत्पन्न असेल. म्हणजे जो कोण प्रोडक्शन तयार करणार आहे त्यांना आपल्यासाठी किंवा आपल्या उपभोगासाठी जे काय लागतं स्वतःच्या, त्या स्वतःकडे शिल्लक ठेवून जे काय एक्स्ट्रा लागतं ते मार्केटमध्ये जर विक्रीसाठी आणत असेल तर त्याला पुरवठा असं म्हटलं जाईल. म्हणजे सोप्या भाषेत एवढं लक्षात ठेवा, एकूण उत्पन्न हा पुरवठा कधीच नसतो, कारण त्यातलं आपल्याला काही ठेवावं लागतं ना. त्यामुळे एकूण उत्पन्नापैकी स्वतःच्या गरजेसाठी जे काय लागतं ते ठेवून बाकीचं विक्रीला आणलं त्याला पुरवठा म्हटलं जाईल. ठीक आहे, तर पुरवठा संकल्पना ही तुम्हाला समजली असेल. ठीक आहे, आता पुरवठ्याचा पुढचा आहे की पुरवठ्याचा नियम काय असतो बघा, किंवा पुरवठ्याचा नियम नेमका असतो काय, हा सुद्धा आपल्याला इथं या डायग्रामच्या माध्यमातून बघता येईल. बघा, तर बघा, वस्तू व सेवांच्या पुरवठ्यात वाढ झाल्यास, म्हणजे वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात वाढ झाल्यास त्या वस्तू व सेवांच्या किमतीत घट होते. म्हणजे सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर पुरवठा वाढल्यास त्याच्या किमती घटतात आणि या उलट वस्तू व सेवांच्या पुरवठ्यात घट झाल्यास, त्याच्या पुरवठा समजा घटला तर त्याच्या किमती वाढतात. आता बघा, सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं, आपण एक सोपं उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला हा संकल्पना अधिक चांगली किंवा जवळून समजून येईल. बघा, तुम्ही जिथं कुठं राहता, तुमचं गाव असेल, शहर असेल किंवा मोठी मेट्रो सिटी असेल किंवा महानगर असेल. समजा तुम्ही जिथं कुठं राहता तिथं तुमच्या शहराला, गावाला किंवा मेट्रो सिटीला समजा 100 पोती कांदा लागतोय आणि 100च पोती मिळतोय. ठीक आहे, समजा हे इक्वल लागतो तेवढाच मिळतोय. कांदा हा समजा उदाहरणासाठी आपण बोलतोय की 10 रुपये किलो चाललेला आहे.
मात्र गंमत काय झाली की तुमच्या शहराला समजा हे एक आयडियल कंडिशन झाली, लागते तेवढंच मिळते, त्यामुळे सगळं छान छान चाललेलं आहे. मात्र तुमच्या शहराला समजा कांदा 100 पोती लागतोय आणि 150 पोती समजा कांदा मिळायला लागला, तर काय होतं, म्हणजे लागतं 100 पोती, मिळतं 150 पोती, मग कांद्याचे दर होतात ते घसरायला सुरुवात होतात. आणि याच्या उलट समजा की म्हणजे पहिली कंडिशन झाली लागतोय तेवढाच मिळतोय, दुसऱ्या कंडिशनमध्ये लागतोय त्यापेक्षा एक्स्ट्रा मिळतोय, तिसरी कंडिशन काय असेल, लागतोय त्यापेक्षा कमी मिळतोय, म्हणजे लागतोय 100 पोती आणि मिळतोय 80 पोती. बघा आता लागतोय तेवढाच मिळतोय, म्हणजे उदाहरणासाठी जर बोलायचं म्हटलं 100 पोती लागतोय 100 पोती मिळतोय, समजा की 20 रुपये किलो कांदा आहे, याच्याबरोबर 100 पोती लागतोय आणि 150 पोती मिळतोय, समजा 15 रुपये किलो कांदा झाला. आणि 100 पोती लागतोय आणि 80 पोती किंवा 50 पोती मिळतोय, तोच कांदा 30 रुपये झाला. म्हणजे हे उदाहरण तुमच्या लक्षात काय येईल, वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात वाढ झाल्यास, म्हणजे मार्केटमध्ये जास्त अवेलेबल झाल्या त्यांच्या ज्या काही किमती असतात ते घसरतात. आणि याच्या उलट वस्तू व सेवांच्या जो पुरवठा असतो तो वाढायला जर लागला तर म्हणजे वस्तू व सेवांचा, एकदा रिपीट करतो, वस्तू व सेवांच्या पुरवठ्यात वाढ झाल्यास, म्हणजे मार्केटमध्ये सप्लाय जर एक्स्ट्रा झाला किंवा वाढला तर त्यांच्या किमती असतात त्या कमी व्हायला सुरुवात होते. याच्या उलट वस्तू व सेवांचा जो पुरवठा असतो तो जर घटायला लागला तर त्याच्या किमती वाढायला सुरुवात होतात. इथं पण तेच डायग्राममध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इकडे किमती असतील आणि इकडे हे असेल, म्हणजे ह्या किमती समजा अशी वाढल्या तर ह्या पुरवठ्यामध्ये चेंजेस काय होतो, आणि किमती जर घसरायला लागल्या तर पुरवठ्यामध्ये चेंजेस काय होतो, हे तुम्हाला ह्या डायग्रामच्या माध्यमातून समजण्यात येईल असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, तर इथं आपण बघितलं मागणी म्हणजे काय, पुरवठा म्हणजे काय, मागणीचा नियम काय असतो, पुरवठ्याचा नियम काय असतो. पुढं आपण बघा, म्हणजे आपण सुरुवातीपासून जे काय बघितलं, म्हणजे जर रिव्हिजन जर करायची बोललो तर मागणी म्हणजे काय, मागणी नेमकं काय असतंय, पुरवठा काय असतो. बघा जर आता थोडंसं रिमाइंड करा, बघा मगाशी आपण बघितलं व्यक्तींच्या क्रयशक्तीला किंवा व्यक्तींच्या इच्छेला क्रयशक्तीचं पाठबळ असणारी कृती म्हणजे मागणी होय. दुसरं की पुरवठा म्हणजे काय, की एखाद्या माणसानं जे काही प्रोडक्शन केलेलं आहे त्या प्रोडक्शनपैकी स्वतःचे असले जे काही लागतं ते शिल्लक ठेवून मार्केटमध्ये विक्रीसाठी आणतो, त्याला पुरवठा असं म्हटलं जाईल. मागणीचा नियम आपण त्याच्यानंतर बघितला. सुरुवातीच्या मुद्द्यातला जर बोलायचं म्हटलं, समजा एखाद्या वस्तू आणि सेवा यांची जर मागणी वाढली तर त्याच्या किमती वाढतात, आणि याच्या उलट मागणी घटली की किमती कमी होतात. दुसरा जो काही नियम असेल तो म्हणजे पुरवठ्याचा, वस्तू आणि सेवा यांच्या पुरवठ्यात वाढ झाल्यास किमती घसरतात, आणि याच्या उलट वस्तू आणि सेवा यांच्या पुरवठ्यात घट झाल्यास किमती वाढतात. तर असे हे मागणी म्हणजे काय, पुरवठा म्हणजे काय, मागणीचा नियम काय, पुरवठ्याचा नियम काय, तर हे तुम्हाला इथे समजलं असेल असं मी गृहीत धरतो. ठीक आहे, आपलं पुढचं जे काही लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण एक सुरुवातीला खूप महत्त्वाचा मुद्दा बघू की जो बऱ्याच वेळेला परीक्षेत येत असतो. आता इथून पुढे बघा आपलं खरं परीक्षेचं सुरू झालं, याचा अर्थ असं नाही की मागचं परीक्षेला नव्हतं, म्हणजे याच्या मागचे जे काही 3-4 लेक्चर झाले याच्यातलं इनडायरेक्ट क्वेश्चन येतात, डायरेक्ट येत नसतं. मात्र इथून पुढची जी काही लेक्चर सिरीज असेल याच्यामध्ये बरेचसे प्रश्न की तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला सापडतील. तर हा पुढच्या लेक्चरमध्ये 2 मुद्दे आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा जो काही प्रवास आहे तो भांडवलशाही किंवा मुक्त अर्थव्यवस्थेकडे कसा सुरू झालेला आहे, म्हणजे आमची इकॉनॉमी आता फ्री व्हायला सुरुवात झालेली आहे का तर नाही, पण ती झालेली त्या प्रोसेसमध्ये आहे किंवा प्रोग्रेसमध्ये असं म्हटलं तरी चालेल. म्हणून आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून अलीकडे ज्या आपल्या म्हणजे 1947 पासून आजपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्ट्रक्चरमध्ये नेमका कसा कसा बदल होत गेला आपण ते बघू. त्यानंतर दुसरा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक, म्हणजे आपण मागच्या एका लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे समाजवादी देश म्हणजे काय, भांडवलशाही म्हणजे काय, मिश्र म्हणजे काय, तर हे कशावरून ठरवायचं यासाठी हा एक इंडेक्स वापरला जातो, इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम. तर हा जो काही मुद्दा आहे तो आपण पुढील लेक्चर्समध्ये बघू. ठीक आहे, माझं लेक्चर आवडलं असेल मी गृहीत धरतो, परंतु जर नाही आवडलं तर मला सांगा का नाही आवडलं, आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा की का नाही लेक्चर आवडलं. तुमच्या ज्या काही सूचना असतील त्याचं मी स्वागतच करेल, आणि त्या सूचना मी पुढील लेक्चरमध्ये अपडेट करण्याचा प्रयत्न करेल. तर ठीक आहे, लेक्चर आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यासारखे जे काही होतकरू विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा हा अर्थशास्त्र विषय सोप्या भाषेतून समजण्यासाठी खूप महत्त्वाचा त्यांना त्यांच्या म्हणजे अभ्यासामध्ये गती येईल एवढंच सांगतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.